शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळतो आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये जो मात्र शुभ सन्मान होत असताना पाहायला मिळेल। आज सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि त्यामध्ये लक्ष वेधून घेणारी कामगिरी जर काय असेल तर मालिका वीरची जी आपल्याला स्पोर्ट्स बाईक पाहायला मिळते, इलेक्ट्रिक बाईक जी आम्हाला सौजन्य झालेली आहे सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण दादा चौधरी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आभार मानेल। सातत्याने पाहायला गेलं कांबा गावाचा बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील एक फार मोठं नाव आहे। गाडा मालकीन अद्विका कृष्णा ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खिडकाळी येथे शर्यत 25 तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बक्षीस 3 सायकल 10 कूलर आणि ट्रॉफीज ते देखील असतील। अँड नाउ बॅक टू द क्रिकेट। पहिलाच बॉल चांगला चेंडू आहे, बॉटमहॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला। काव कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट एक सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील। 2 धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट सध्याच्या स्थितीला ओपन होतोय। 2 धावा ज्या मात्र धाव फलकावरती होत्या, मात्र त्यातील एक धाव शॉट असेल सो एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल। टीमचा अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतो एक धाव फलकावरती आहे। दुपारचं सत्र आहे, दिवसभर कोणी थकून यावं, रात्रीचे जेवायला बसावं, पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी त्याप्रमाणे इथे 2 धावा होत्या, मात्र सुरुवात थोडीशी खडतर आणि खराब पाहायला मिळाली। रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दत्तकृपा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून लकी साठी देखील कॅश प्राइज आहे। लकी आपण यायचे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे कॅच साठी। यावेळी स्ट्रोक आडव्या पट्ट्याने खेळलेला आहे, मात्र लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज लकी साठी आहे। एकंदरीत 300 रुपयाचं कॅश प्राइज लकी साठी असेल। क्या बात है। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अभय लचके, ज्या अभयने सातत्याने कांबा प्रीमियर लीग मध्ये स्वतःच्या नावाची दखल घेतलेली आहे। मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बॉलर मिळत नाही, मात्र सातत्याने त्याचं देखील चांगली कामगिरी असते। त्यामध्ये जीवन दोरे, आदेश पावशे देखील असेल, कुणाल खरकर देखील असेल, शुभम देखील असेल, हे सर्वच खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना बेस्ट बॅट्समन, बॉलर किंबहुना सिरीज जास्त मिळाल्या नसल्या तरी देखील त्यांची सातत्याने कामगिरी दमदार होती। त्यामध्ये आमचे विकासदादा निचिते देखील असतील, त्यांचं देखील कौतुक करेल, उल्लेख देखील करेल। अभय आपल्याला पाहायला मिळतील। स्टेप आउट करण्यात आलं आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये। याच दरम्यान कैलासदादा खंबाळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून हिरा सरांसाठी, हॅरी सरांसाठी फरमाईश येते, सर थोडीशी तुमची शैली, ज्या शैलीच्या जीवावरती कांबा गावाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालंय, भारत देशाच्या बाहेर देखील जात असताना पाहायला मिळालंय, ती शैली होणं गरजेचं आहे। इथे आपण पाहतोय कंप्लीट एक सिंगल धाव होतीये, ती बघा शैली, क्या बात है। अरे देवा, कुठे गेला चेंडू, हरवला, हरकत नाही, वेगळी शैली पाहायला मिळते, कौतुक करणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे हॅरी सरांनी कांबा गावाचं नाव फक्त आणि फक्त कल्याण डोंबिवली पुरतं मर्यादित नाही ठेवलंय। महाराष्ट्रात कमी आणि गुजरातमध्ये जास्त असतात, कारण गुजरातमध्ये खूप जास्त मागणी आहे हॅरी सरांना। ही बघा वेगळी शैली, क्या बात है। यावेळेस देखील फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल लॉंग ऑन मध्ये आणि बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील। 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 6 रन
6 धावा ज्या मात्र धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये स्ट्रगल पाहायला मिळतोय. मात्र म्हटलं जातं की स्ट्रगल तुम्ही जर केला तर तुम्ही गुगल पर्यंत जाऊ शकता. मात्र त्यासाठी तुमच्या माध्यमातून मेहनत तशी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील थोडेसे शफल झाले होते. करायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 6. तर याच दरम्यान या क्रीडा स्पर्धेसाठी कैलासदादा खंबाळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. संतोषदादा राठोड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उमेशदादा गुरव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठा फटका आला नाही. विकेट देखील आली नाही. समसमान कामगिरी. शांत आणि सावध सुरुवात कुठे ना कुठे दत्तकृपा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून होतीये. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 6 या आकड्यावरती. चला बॉलिंग मार्क वरती लवकरात लवकर गोलंदाजाने येणं अपेक्षित असेल. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे दोन्ही टीम्स. एक गाव एक लीग या फॉर्मॅट मध्ये जर पाहायला गेलं तर प्रथमच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मॅन ऑफ दी सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटर अशी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही संकल्पना खरं तर मागच्या वर्षी ज्यावेळेस प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरू होती त्यावेळेस संतोषदादा सुरोशे यांच्या माध्यमातून ती संकल्पना दाखवण्यात आली होती. आणि इथे आपण पाहतोय नो बॉल आहे. वेगळी शैली पाहायला मिळेल. नो बॉल संकल्पनाची पाहायला मिळाली होती संतोषदादा सुरोशे साहेबांच्या माध्यमातून. मात्र म्हटलं जातं ना फक्त संकल्पना प्लॅनिंग करून फायदा नाहीये तर प्लॉटिंग देखील करता आली पाहिजे. एक्झिक्यूट देखील करता आलं पाहिजे. आणि जर पाहायला गेलं ह्या वर्षी ज्यावेळेस सीझन सुरू होणार होता त्यावेळेस विचारविमर्श करण्यात आलं. मालिकावीरसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटर अशी मात्र ठेवू. आणि त्यावेळेस जर पाहायला गेलं तर सौभाग्य होते दीपालीताई चिंतामण दादा चौधरी यांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य देखील करण्यात आली. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्यावरती कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय फुल टॉस बॉल आहे. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतो या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल देखील येत आहेत. मात्र फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलं जात नाहीये. इथे सिंगल डबल काढले जात आहेत. मात्र सिंगल डबल ने काही होणार नाहीये. बूंद बूंद से तो घाघर भर सकता है लेकिन आपको सागर भरना है तो उसके लिए बारिश तो लानी पड़ेगी. सिंगल डबल ने धावसंख्या पुढे जाऊ शकते. एक फायटिंग टोटल उभा करायचे तर त्यासाठी मोठे स्ट्रोक्स देखील येणं गरजेचं आहे. आणि ते मोठे स्ट्रोक कोणाच्या बॅट मधून येतील कधी येतील ते पाहणं महत्वाचं आहे. नो डाऊट एट ऑल प्रवीण बनकर हे मोठं नाव आहे ज्याने मालिकावीर 3ऱ्या पर्वामध्ये जिंकली होती. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत धावा थांबण्याचं नाव घेणार नाही त्यात काही शंका नाहीये. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत सायनाथ ठाकरे देखील जोडले जात आहेत. सायनाथ ठाकरे यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. बॅटिंग बॉलिंग नाही भेटली तरी देखील संघासाठी नेहमी तत्पर असतात. इथे आपण पाहतो घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी मात्र कंप्लीट होतीये. आणि सुमित चोरगे ते देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत. एक हसमुख चेहरा जो नेहमी करतो गाव घेरा असे आमचे सुमित ते देखील उपस्थित आहेत. आमचे चिंतामण दादा चौधरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या अर्धांगिनी अर्थातच सौभाग्यवती दीपालीताई चिंतामणजी चौधरी यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आम्हाला बाईक देखील सौजन्य झालेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. संतोषदादा ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चलो शिर्डी टीमचे संघ मालक आहेत. आणि जर पाहायला गेलं तर एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व आहे. संतोषदादांची उपस्थिती थोडीशी लेट झाली हरकत नाही. त्यांचा संघ पहिली मॅच इथे जिंकलेला आहे आणि त्यांच्या संघामधील विकास ज्यांच्या माध्यमातून कामगिरी झकास पाहायला मिळाली. आता पहिल्याच मॅचचा जर विचार केला तर मालिकावीरच्या रेसमध्ये तो प्रबल दावेदार आहे. 5 विकेट 42 धावा. 5 विकेट देखील घेतल्या आणि 42 धावा देखील बनवल्या. म्हणजे प्रबल दावेदार डायरेक्ट तो आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यानंतर जर पाहायला गेलं तर शुभम पवार त्याच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील नावावरती आहे, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक यज्ञेश ह्याच्या नावावरती आहे. एकाच मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक एकाच संघाच्या गोलंदाजांनी घेतला, हे देखील कारनामा केपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. केपीएलचा विचार केला तर पहिली विकेट हॅट्रिक आनंद शेठ बनकरी यांनी घेतली होती. पहिली विकेट हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेमधली सीझन क्रमांक पहिल्यामध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती केपीएल ची. मात्र त्यानंतर बरेचसे विक्रम आपल्याला पाहायला मिळालेत. इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती 11 धावा धाव फलकावरती असतील. बिनबाद 11 अशी धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती वैभव लचके आपल्याला पाहायला मिळते. अभय लचके, वैभव लचके हे 2 बंधू आहेत आणि सातत्याने विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द फील्ड तिन्ही गोष्टींमध्ये चांगली कामगिरी या दोघांची पाहायला मिळते. थोडेसे आज चेंजेस देखील आपण पाहिलेत संघामध्ये. अनएक्सपेक्टेड चेंजेस होते. मात्र सध्याच्या स्थितीला मी म्हणेल ज्याप्रमाणे गोलंदाजी होती, कौतुक करेल मी गोलंदाजांचं. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू होता, थोडासा बॅकफुट वरती आले. इथे आपण पाहतोय फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि डबलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. रन बॉल अशी धावसंख्या आतापर्यंत होत असताना पाहायला मिळतीये. अजूनही 17 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 17 चेंडूंमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व सध्याच्या स्थितीला दाखवलं जात आहे. ओनली दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती 13 या आकड्यावरती आहे. 13 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती. इथे आपण पाहतो डेड बॉल. काय फ्लेक्सिबिलिटी आमच्या हॅरिस सरांची. धावसंख्येची मात्र धावफलकावरती स्थिर. डेड बॉल वृत्तचेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर, स्थगित. इथे पुल करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय, कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रवीण बनकरी. बॅक टू दी पवेलियन. छोड़ के तो जाना पड़ेगा क्योंकि कैच मैदान के अंदर कंप्लीट हुई मिड विकेट रीजन में. बेहतरीन कैच यहाँ पे लपक की गई और इसके साथ पहले विकेट का पतन होते हुए प्रवीण बनकरी बैक टू द पवेलियन. इंडिविजुअल 6 रन बना के प्रवीण बनकरी यहाँ पे टुवर्ड्स द पवेलियन जाते हुए. ओवर नंबर 30 शुरू है. वैभव हमें देखने को मिलेंगे बॉलिंग मार्क के ऊपर. पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट गेल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये वैभव याला बोलवण्यात आलं आणि वैभवच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय थ्रो होता. अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. एस्टनचा वेग घेणारा बँग ऑन टार्गेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. तू चल में आया अशी परिस्थिती. येस कॅमेरा घेऊन
आमचे हॅरी सर आहेत. तुम्ही अंपायरिंगला बोलवा. हॅरी सर ओके. कॅमेरामॅन हॅरी सर. स्कोरर देखील होऊ शकतात, समालोचक देखील होऊ शकतात, काही टेन्शन नाहीये. फुल पॉकेट मी म्हणेल मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे. व्यासपीठावरती नुकताच उपस्थिती मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळतीये. त्यामध्ये उद्योजक, समाजसेवक, चलो शिर्डी 11 कांबा टीमचे संघमालक संतोष शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. वेलकम संतोष दादा, आपलं सहर्ष असं पुनश्च एकदा स्वागत आहे. त्यानंतर रविदादा निचिते साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. चंद्रकांत दादा धिरडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. संकेत दादा कडव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने नाही, इथे आपण पाहतोय रिव्ह्यू असं मात्र घेण्या आणि तिसरा गडी जो मात्र बाद होतोय 13 या आकड्यावरती. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आपण पाहतोय दत्तकृपा वॉरियर्स 11. स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय येतोय. मिडल ऑर्डरला सुरुवात होती. टॉप ऑर्डर जो मात्र बाद झाला, त्यानंतर मिडल ऑर्डरला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस देखील फिल्डिंग चांगली झाली होती, फेकी थोडीशी खराब. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावबादच्या स्वरूपात विकेट जाऊ शकली असती, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होती. 3 षटकांची समाप्ती. फक्त आणि फक्त 14 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ड्रिंक्स ब्रेक होईल. चला कॅमेरामॅन आपण फोकस करायचा. समालोचन कक्षामागे हे जे 2 चेहरे आपल्याला पाहायला मिळतात, या 2 चेहऱ्यांचा इतिहास फार मोठा आहे. मागच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळतील एकाच्या खांद्यावरती एक सुमित सोरगी आणि साईनाथ ठाकरे पाहायला मिळतात. एकाच्या खांद्यावरती एक हात ठेवलाय. मागच्या वर्षी या दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि टीम्स क्वालिफिकेशनच्या सिनेरिओसाठी तो भांडण झालेलं होतं. मात्र या वर्षी तो बदला पूर्ण झालाय आणि बघा 32 जात असतात, साईनाथ ठाकरे यांचे 34 जात दिसतात. खुश आहेत कारण संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या मॅच मध्ये विजय प्रस्थापित झाला आणि दमदार चेहरे दोन्ही पाहायला मिळतात. सुमित शेठ सोरगे आणि साईनाथ शेठ ठाकरे दोघांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. चांगले व्यक्तिमत्व आहेत दोघे जण. युवा नेतृत्व, चांगलं कर्तृत्व असे आमचे साईनाथ शेठ ठाकरे, ज्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. सुमित शेठ सोरगे. पूर्वी भरपूर चर्चा व्हायची, सध्याच्या घडीला थोडीशी कमी चर्चा होते आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र रात्री 2-3 वाजता कॉल करतात, 2 तास बोलत बसतात. आता वेळ वेगळी आहे, आता लग्न झालंय, आता सुधरा. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओनली दोस्ती 11, दत्तकृपा वॉरियर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण बघू शकतो दीपक दादा माडसे साहेब उपस्थित आहेत. पहिल्यापासून क्रिकेटवरती अथक प्रेम. 2 वर्ष ट्रॉफीचे मानकरी होते, 3रा 4था 5वा वर्ष ट्रॉफीचे मानकरी झाले नाही. या वर्षी टीमच घेतली नाही, रिस्कच घेतली नाही कुठल्या प्रकारे. टेन्शन नको. आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या क्रमांकाचं
आकर्षक करंडक ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय दीपकदादा मारसे साहेब यांचे आपण क्षणचित्र पाहिले. जाऊया मैदानाच्या दिशेला. सामन्याला वन्स अगेन होतीये सुरुवात. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय. वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद दोन्ही टीम्सने करून घ्यायची. फक्त 14 धावाच्या मात्र धाव फलकावरती आहेत. दत्तकृपा वॉरियर्स संघ बॅकफुट वरती आहे. इथे देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, चेंडू ऑफ साइडला चाललाय. मिड विकेट रिजनला टार्गेट करायचं होतं, लॉंग ऑफला चेंडू चाललाय. आणि इथे धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी पळापळ आणि 2 धावाच्या मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावाच्या मात्र धावा फलकावरती आहेत. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. याची देही, याची डोहोळा, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर असो मात्र क्रिकेटचा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. ऋतिक साठी दीपकदादा म्हारसे जे की उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. दीपकदादा संघ बांधणी करत नाहीयेत, मात्र प्रत्येक खेळाडूला इथे त्यांच्या माध्यमातून कुठे ना कुठे मी म्हणेल बक्षिसाची थाप देण्याचं काम केलं जात आहे. मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या सोबतीला जर पाहायला गेलं चिंतामण दादा चौधरी साहेबांचं देखील मी विशेष नामोल्लेख करेल. त्यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना कुठे ना कुठे प्रोत्साहन. क्या बात आहे. वाईड, क्या बात आहे. वाईडची वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. कोण करू शकतो का एवढा? आणि यासाठी दीपकदादा म्हारसे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र हिरामन सरांसाठी, हॅरी सरांसाठी आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांमध्ये धावेंचा आकाळ पडला होता, त्याला मोडण्याचं काम करत असताना 3 चेंडूंमध्ये 5 धावा झाल्यात. टीमची टोटल 19 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 9 चेंडूंमध्ये 20 धावा झाल्या. कुठे ना कुठे 40 पर्यंत धावसंख्या फाईट होऊ शकते. यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच होती कंप्लीट. राम याच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय ऋतिकचा खेळ. विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. ह्या संघाचे जे टॉप 2 फलंदाज आहेत त्यामध्ये प्रवीण आणि ऋतिक असतात. ते मात्र तंबूच्या आश्रयाला जातात. मिडल ऑर्डर मध्ये कोणाला ना कोणाला स्वतःवरती दारमदार दाखवावा लागेल. प्रेम आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर येत आहेत. अगदी पाहायला गेलं आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या गावातील नयन संतोष सुरोशे यांच्या माध्यमातून सीझन टेनिस क्रिकेटमध्ये अंडर 12 फॉर्मॅट मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायचं त्यांना संधी मिळते. आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच अर्थातच नयनबाई संतोष सुरोशे यांच्याकडूनच रविवारी जर पाहायला गेलं तर जेवणाची सोय प्रत्येक खेळाडू आणि त्यासोबत प्रेक्षकांसाठी चिकन व त्यासोबत डाल मुंडी ची आणि खूर वाईट बॉल पाहायला मिळेल. जेवणाची सोय जी मात्र करण्यात आलेली आहे त्यांचा देखील मी विशेष नामोल्लेख करेल. आता कमिटीकडून आग्रह, भाकरी पण द्या. कॅचची शक्यता होती मात्र कॅच सुटलेली पाहायला मिळतीये. हा, हॅरी सर करून दाखवतायत. झालंय काय, घडलंय काय? हुआ तो हुआ, कमाल हुआ और धोती फाड़ के रुमाल हुआ.
तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं दुपाटनं. अगदी म्हणतात ना दुपारचं सत्र होता भंडाऱ्याला गेले असावा चप्पल बाहेर काढून आतमध्ये गेल्यावर कळावं जेवण संपलं बाहेर आल्यावर करावं चप्पल चोरीला गेली. अगदी तसंच झालंय. तेलही गेलं तुपही गेलं कॅच देखील सुटली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धाव देखील येत असताना पाहायला मिळाली. एका एका धावेला इथे महत्व देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता इलेक्शन देखील येणार आहेत. इलेक्शन मध्ये एका मताला परीक्षा आताच झाला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका एका धावेला तितकं महत्व आहे. ते धावा तुम्ही खर्च करण्याबदली जितक्या वाचवाल सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला त्याचा तितकंच फायदा जो मात्र होईल. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती 4 षटकांची समाप्ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा च्या मात्र धावा फलकावरती आहेत. 21 धावा च्या मात्र धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती दीपक दादा मारसे साहेबांची उपस्थिती ज्यांच्या माध्यमातून केपीएल साठी पहिल्या सीझन पासून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं करंडक आम्हाला सौजन्य होत असं यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून करंडक आम्हाला सौजन्य झालंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मॅन ऑफ द मॅच जे मात्र आम्हाला ट्रॉफी सौजन्य झालेत. साईश एंटरप्राइजेस राकेश शेठ वाळिंबे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्रवीण शेठ बनकरी गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. जर विचार केला स्पोर्ट्स इलेक्ट्रिक स्कूटर जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि विशेष मी उल्लेख करेल संतोषदादा सुरोशे यांचं ज्यांच्या संकल्पनेमधून ती स्पोर्ट्स इलेक्ट्रिक स्कूटर जी मात्र संकल्पना होती मागच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये सीझन क्रमांक 5 मध्ये आणि नावाला साजेशी कामगिरी कांबाकरांनी केली मात्र ज्यांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य झालेली आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामणजी चौधरी यांचं देखील मी विशेष नामोल्लेख करेल कारण फक्त बोलून चालत नाही त्यासाठी करणं देखील गरजेचं आहे. प्लॅनिंग प्लॉटिंग करून फायदा नाहीये. एक्झिक्यूट देखील करता आलं पाहिजे. तुम्ही फक्त बोलून दाखवाल ते होऊ शकत नाही. अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि दीपाली ताईंच्या माध्यमातून आणि चिंतामण दादांच्या माध्यमातून मी विशेष उल्लेख करेल की आम्हाला जी मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे ती मात्र सौजन्य झालेली आहे. तर आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संतोषी ठाकरे साहेबांना विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. हो ना बाबा दिसतंय तिकडे आहे ना स्कोरर. चला आपण टॉस करतोय. टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत. संतोष दादा चला संतोष दादांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करतोय. सामना 5 ओव्हरचा असेल. एसपीके विपक्ष एसएसके हा संघ विपक्ष केके अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यापुढील सामना आपल्याला लायन्स 11 वर्सेस एसपीके सुपर किंग्स असा देखील पाहायला मिळणार आहे. सो एसएसके 11 केके 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अली वायरमॅन यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत ज्यांच्या वतीने फार चांगलं कार्य आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. आपण टॉस करतोय. दादांच्या उपस्थितीमध्ये 5 ओव्हरची हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस झालाय. एसएसके 11 संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग करायचा निर्णय. काय सांगशील ऑक्शन सोबत तू खुश आहेस का ज्या प्रकारचे तुझ्या टीम मध्ये खेळाडू आहेत? हां छान आहेत. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर सुंदर आहे. मॅच साठी शुभेच्छा केके 11 टीमचे. येस याच दरम्यान छगन शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. उद्योजन क्षेत्रामधील फार मोठं नाव कंबागावचे उद्योजक आणि समाजसेवक छगन शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं विशेष स्वागत. तसेच माननीय श्री देवीदासजी पाटोळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला. सुरुवात झाली आहे सामन्याला
ऋतिक पाहायला मिळतील सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज युवराजला आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 26 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलं. षटक क्रमांक पहिले ज्यावेळेस समाप्त होईल. विशेष आपण कौतुक करणार आहोत ज्या प्रकारचं कार्य अली वायरमॅन यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. साईनाथ भाऊ थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. काय टेन्शनचं कारण आहे ते देखील विचारावं लागेल. ते आम्हाला सांगणार नाही पण आपण विचारू. यावेळेस देखील व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. ही वेगळी शैली आहे, वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. आणि वेगळे शैली ज्यावेळेस तुमच्याकडे असते त्यावेळेस योगेशी मसोंडे यांच्या वतीने आपल्याला शूज सौजन्य आहेत. 5 शूज पेअर सौजन्य आहेत. जे संघ क्वालिफाय होतील त्या क्वालिफाय संघाच्या संघ मालकांना ते शूज देण्यात येतील. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली डबल 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये मॅच ज्यावेळेस एक साइडला झुकते ना, ते पहिलं षटक ते फार महत्वाचं असतं. 26 धावांचं पहिलं आपण पाहू शकतो. आव्हान तुम्हाला आहे. त्यामध्ये तुम्ही पहिल्या षटकामध्ये 9 जर घेतल्या तर मात्र तुमचा संघ फार चांगल्या पोझिशन वरती पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला आता होती सुरुवात. वरुणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. साईश एंटरप्राइजेसचे राजेश शेठ वाळिंबे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. काका वेलकम, सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल काकांना आपण मुख्य अतिथी मंचावरती असं नसतं वा. 9+4 नशिबाच्या 5 धावा आपल्याला फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14. 14 धावा. धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, थोडीशी मिस्टेक मिड विकेटच्या फिल्डरच्या वतीने आलेली डबल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावांची अजूनही आवश्यकता. स्विच करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. वेगळी शैली आहे हॅरी सरांची आणि वेगळ्या शैलीच्या मुळे त्यांना आपण पाहू शकतो अगदी राज्यामध्ये बोलवण्यात येतं. स्पेशली गुजरातमध्ये त्यांची मागणी फार जास्त आहे. गुजरातचं आधार कार्ड देखील काढला तरी हरकत नाहीये, कारण भरपूर मागणी आहे आणि इतक्या मोठ्या स्तरावरती जाऊन देखील डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. 18 ऑन द बोर्ड. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती वरून फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. फायनली गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल 19. आपल्याला पाहायला मिळतील संतोषदादा सुरोशे ज्यांच्या वतीने पहिल्यांदा संकल्पना मांडण्यात आली होती की मालिकावीरसाठी बाईक असणं गरजेचं आहे. येस,
साहिल शेट यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोष दादा सुरोशे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वतीने आपल्याला रविवारी चिकन दाल मुंडी. दादा भाकरीचा पण काहीतरी सोय करा, बरं होईल. येस, बघतील दादा, यात कुठली शंका नाहीये. धावसंख्या फलकावरती 20, 20 धाव फलकावरती ऑन साइडला. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. विजयाचा झाला आणि सामना जिंकत असताना पाहायला मिळतोय. ओनली दोस्ती 11 संघ अभिनंदन. हार्ड लक टफ लक दत्तकृपा वॉरियर्स. रामूदादा देवकर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष